नमस्कार, दीपक जाधव, हवामान अंदाज. आज 23 ऑगस्ट 2026. आपल्या भारतापासून जर पूर्वेला गेलं तर प्रशांत महासागर येतो आणि त्याच्या 10,000 किलोमीटर दूर आणि त्याच्यानंतर 15,000 किलोमीटर दूर जर गेलं तर सध्या पूर्व भूमध्यरेखे प्रशांत महासागरामध्ये मोक नावाचं एक चक्रीवादळ आपल्याला फिरताना दिसतंय. त्यानंतर एक लाला नावाचं चक्रीवादळ आहे आणि जर आपल्या आशियाकडे आलं तर प्रशांत भूमध्यरेखीय महासागरामध्ये सौदेल नावाचं एक चक्रीवादळ आपल्याला फिरताना दिसतंय. तुम्ही बघू शकता मॉडेलवर की 996 हेक्टोपास्कल इतका हवेचा दबाव आहे आणि एक 19 नावाचं दुसरं चक्रीवादळ आहे. तर हे जपानला धडकतील नंतर पुढच्या काळामध्ये. तर मित्रांनो बघा, याचा परिणाम काय होतो की हे सौदेल आणि 19 याचा जर डेटा बघितला तुम्ही, करंट डेटा, तर JTWC जॉईंट टायफून वेदर वॉर्निंग यांनी सांगितलं की ह्या 176 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने फिरतंय. आणि 19चा डेटा बघितला तर नोवा जी संस्था आहे त्या नोवाने सांगितलं की 167 किलोमीटर प्रति तास वेगाने हे आणि 998 हेक्टोपास्कल इतका हवेचा दबाव. तर ह्या चक्रीवादळामुळे मी 1 महिन्यापासून अपडेटमध्ये असतो मित्रांनो. तुम्हाला सांगतोय की काय होतंय की जो पूर्व पॅसिफिकमध्ये, पश्चिम पॅसिफिकमध्ये जे काही सिस्टम बनतात हे काय करतात की ह्या इतक्या स्ट्रॉंग आहे, अगदी 270 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने ती गती आहे. तर हे जे ट्रॉपिकल सायक्लोन काय होतं की पूर्व आशियातील ॲटमॉस्फेरिक जे सर्क्युलेशन आहे म्हणजे सब ट्रॉपिकल रिजिड आणि पश्चिम पॅसिफिकमधील काही जे मॉइश्चर विंड पॅटर्न आहे हे याला मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करतात आणि ते बदलतात. त्याच्यामुळे काय होतं की हे तुम्ही बघू शकता की नंतर लो प्रेशर सिस्टम होतात आणि चायनामधून ते बंगालच्या उपसागरात येतात आणि पूर्व भारतामध्ये जबरदस्त पाऊस देतात. तुम्ही बघू शकता की जे काही सगळं एनर्जीचा फिडिंग आहे संपूर्णपणे मेघालयपासून ते ओरिसापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. याचा परिणाम भारतीय मान्सूनवर कसा होतो की तुम्ही बघू शकता की हा वारा हा संपूर्णपणे या सौदेल आणि 19 चक्रीवादळाकडे आपल्याला फिरताना दिसतो. याचं कारण काय की जो काही भारतीय नैऋत्य दक्षिण पश्चिम मान्सून आहे याच्यावर इम्पॅक्ट टाकतात आणि भारतीय मान्सूनला इम्पॅक्ट करतात. आता देखील असं दिसतं पुढील काही दिवसामध्ये की ह्या दोन्ही सिस्टेममुळे मान्सूनचा जो काही पॅटर्न आहे तो पूर्व भारतातच सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्ट्रॉंग अशी मोठी शक्यता आपल्याकडे त्या ठिकाणी दिसत नाही. मात्र थोडंसं 27, 28, 29ला जो राज्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता ही मॉडेल आधारित दिसते. परंतु नंतर याचा पॅटर्न संपल्यानंतर आपल्याकडे जो पावसाचा पॅटर्न आहे तो 8-9 तारखेला वळीव पाऊस सुरू होतील असा एक पॅटर्न त्या ठिकाणी दिसतो. तर ह्या ग्लोबली इम्पॅक्ट करणाऱ्या ज्या काही मॉइश्चर फिडिंग आपल्या खेचून घेणाऱ्या सिस्टम मी नेहमी सांगत असतो त्याकडे लक्ष असू द्या. आजच्या अंदाजात इतकंच.